तर आज होता बैलपोळा। सकाळी सकाळी उठून लागला आपल्या मागे काम, ते म्हणजे आपल्या भेंडीचं पोलन। आपलं काम उरकून झाल्यावर मी निघालो माझ्या छोट्या भावाला घ्यायला। तो बैलपोळ्यासाठी शाळेतून घरी येत होता। आणि हे बघा आपल्या धाराचं तळं। ह्या तळ्यातलं पाणी कधीच आटत नाही बरं का। घरी आलोच होतो आणि आईने लावलं आपल्या मागे डबल एक काम, ते म्हणजे आपल्या देवांना नारळ फोडायचं। आपण नारळ वगैरे घेऊन निघालो देवाकडे। देवापाशी पोहोचताच मी लावलं पहिले सिंदूर, मग अगरबत्ती वगैरे लावली, मग नारळ फोडला। नारळ वगैरे फोडून घरी आलो आणि आपल्याला जायचं होतं आता दुसऱ्या देवाकडे। दुसऱ्या देवाकडे जाताना आपल्यासोबत होते आपले नितेश भाऊ। घरी आलो आणि आपली गाडी धुतली। आईचं चालू होतं स्वयंपाक बनवणं। आपण आपल्या बैलांना सजवत होतो। आपल्या बैलांना घेऊन गेलो मंदिरावर। मंदिरावर जाताच आपल्या बैल एकमेकांना जीव लावत होते। मग आपला भरला पोळा, आणि आपला पोळा जास्त मोठा नसतो बरं का। आपला गाव छोटा आहे म्हणून आपला पोळा पण छोटाच असतो। आपला गाव तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या।